कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ कुणीकडे गेलता तुम्ही सकाळ सकाळ? हे आणायला गेले होते। काय हाय का ते सामान आणायला तुम्हाला जायची काय गरज होती? मी गेलो असतो की। बसा तुम्ही जरा आता। मी बसले तर सकाळची कामं कोण करणार? आम्ही करतो काम, तुम्ही बसा। राणी सरकार राहू द्या, उलट तुम्हीच बसा, मी तुमच्यासाठी चहा करते। ओ बसा बसा बसा। राणी सरकार आज राजे साहेब तुमच्यासाठी चहा बनवणार, बसा तुम्ही। आमचा आदेश आहे, तुम्ही बसा। बाप रे, राजे सरकारांना येतो का चहा करता? अहो एकदम एक नंबर A1 फक्कड चहा। हे काय? A1 क्वालिटी चहा। A1 A1 तुम्ही बघा आता फक्त। सकाळी सकाळी काय आपल्यासाठी चहा बरोबर खायला बिस्किट आणायला गेलता का खारी आणायला गेलता? हे बघा, मी हे आणायला गेले होते, खारी आणि बिस्किट। हो आता काय इथं काय अभ्यास घेता काय आमचा? हो मास्तरीनबाई असं करू नका बरं काय तुम्ही। शिकवणी बिकवणी जे काय असेल ते आपण घरला परत गेल्यावर घ्या। इथं काय आधीचा अभ्यास कमी नाही। इथं आपण आता विद्यार्थी आणि मास्तरीनबाई असं नाही हा। आता इथं आपण राजे साहेब आणि राणी सरकार आहे, एवढं लक्षात ठेवा। अहो मी तुम्हाला म्हटलं का तुमचा अभ्यास घेणार आहे म्हणून? इथे कसं तुम्हाला अभ्यास करायला लावेल? आणि अभ्यासासाठी अशा छोट्या वह्या आणेन मी। ह्या 2 वह्या मी आपल्यासाठी आणल्या। आपल्यासाठी म्हणजे काय, कशासाठी आणलं मला काही कळलं नाही। म्हणजे हे बघा, आपल्याला या 10 दिवसांमध्ये जे जे अनुभव आलेत किंवा आपण ज्या आव्हानांना सामोरं गेलो होत ना, ते सगळे आपण यामध्ये लिहून काढायचे। त्या सगळ्या आठवणी लिहून काढायच्या। आपल्याला त्यावेळी जे काही वाटलं, चांगलं वाईट काही असेल, ते सगळं या 2 डायरीज मध्ये लिहून काढायचं। कारण बघा, हे 10 दिवस आहेत ना, हे परत नाही अनुभवता येणार आहेत आपल्याला कधीच। असा युनिक एक्सपिरियन्स आहे हा। युनिक म्हणजे जगा वेगळा अनुभव। जगा वेगळा, हा हे खरं आहे मास्तरीनबाई। आणि बघा ना, काही वर्षांनी जेव्हा आपण या डायऱ्या उघडून बघू, यातलं सगळं वाचू, तेव्हा आपल्याला आता आलेल्या अडचणी वाचून आपल्याला सगळं किती गमतीशीर वाटेल ना। खरं या सगळ्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी मी या डायऱ्या आणल्या। कारण हे सगळे क्षण जरी आपण पुन्हा अनुभवू शकत नसलो ना, तरी ते जर लिहून ठेवले तर त्या आठवणी आपण पुन्हा पुन्हा ताज्या करू शकतो। कसला डीप विचार करतो मास्तरीनबाई ना। तर खुळा आयडिया काढल्यावर का तुम्ही डायऱ्या बिऱ्या लिहायची? हो ना। तुम्ही आता बघा, पुढचे एकेका दिवसावर असा पेनात ठिणग्या काढतो, एक निबंधच लिहून काढतो ना। खरंच खरंच लिहाल तुम्ही? लिहितो। तुम्ही जितकं जास्त लिहाल तितकं चांगलंच आहे। म्हणजे जेवढं जास्त लिहू तेवढं जास्त मार्क मिळणार काय आम्हाला मास्तरीनबाई? तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही लिहा आणि मला जसं जमेल तसं मी लिहा। आपण आता काय लिहितोय हे एकमेकांना सांगायला नको। आणि ना, आपण अजून एक काम करूया। आता मी जे लिहीन ते तुम्ही वाचू नका आणि तुम्ही जे लिहाल ते मला वाचायला देऊ नका। आपण नंतर एकमेकांना या डायऱ्या वाचायला देऊ। ना म्हणते यो सस्पेन्स आवडला आपल्याला, हे खतरनाक आहे। चला मग आपण सुरुवात करूया। आज आत्तापासून सुरुवात करूया। पण मला सांगा, आता ह्याच्यातल्या आमच्या डायरीला बिस्किट म्हणायचं का खारी म्हणायचं? मला जे आवडतंय ते म्हणा। चालतंय, जसं येळ मिळेल तसं लिहितो मी। हा आता A1 क्वालिटीचा चहा पाजणार मी तुम्हाला। देते द्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।